गुड मॉर्निंग. आज सकाळची सुरुवात माझी टिफिनपासून झालेली होती, कारण आजपासून 8 दिवस मला सकाळीच उठून टिफिन द्यायचा आहे. वांगी चिरून घेतले, मसाला तयार करून घेतला, पीठ वगैरे मळून ठेवून दिलं. एकीकडे भाजीला फोडणी दिलं. भाजी शिजेपर्यंत माझ्या पोळ्या झालेल्या होत्या आणि विराजचे पप्पा निघाले त्यांचं आवरून इथे मीही उठले, आवरून घेतलं माझं सकाळीच. आंघोळ वगैरे केली, हेअर वॉश केलं आणि कपडे लगेच धुवून घेतले. तर मला असं वाटतं धुणं, भांडे, फरची हे 3 कामं घरातले झालेले असले नाही की माणूस मोकळं असतं दिवसभर. इथे विराजना थोडा वेळ झोपलेला होता दुपारचा आणि संध्याकाळी ना कांदेवाला आलेला होता, म्हणून त्यांच्याकडून मी कांदे घेतले. संध्याकाळी झाडू वगैरे मारून घेतला घराला आणि महादेवांच्या अशी आरती लावून घेतली. आणि मला असं वाटतं ना, कितीही दिवसभर आवरलं तरी भांड्यांचा राडा हा राहतोच किचनमध्ये. तसाच माझाही झालेला होता. म्हटलं चला ते भांडे आवरून घेऊयात पहिला. आणि देवपूजेचा टाईम झालेला होता, म्हणून संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे करून घेतली. शुभम करोती म्हटलं, कारण मनाला खूप छान वाटतं. इथे विराजना त्याच्या पप्पांना म्हणत होता की तुम्ही आता मला बाहेर घेऊन चला. तर बाहेर गेलो म्हणजेच की मार्केटला, कारण मला भाजीपालाही घ्यायचा होता. त्यानंतर सुपर मार्केटला गेलो. ग्रोसरीचं सामान माझं संपलेलं होतं आणि फक्त एवढंच सामान घेतलेलं होतं. आज ठरलेलं होतं की काही झालं तरी बाहेरचं खायचंच नाही. घरी येऊन पटकन खिचडी वगैरे लावली आणि आजची खिचडी खरंच खूप भारी झालेली होती. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओत. बाय.